आपल्या समोर येतोय तुमचं हृदय ज्याच्या सुरात गुंतलंय असा आपल्या सगळ्यांचा आवडता शुभम खंडाळकर। शास्त्रीय संगीताची रुची असणाऱ्या शुभमने पुण्याच्या निवड चाचणीत परीक्षकांचं मन जिंकून घेतलं। या पर्वाची सुरुवात शुभमच्या गाण्यानं झाली आणि पहिल्याच गाण्याला नी मिळवून हम आए है अशी शानदार सलामी त्याने दिली। ती जशी सुरुवात सारेगाम लिटिल चॅम्प्सची झाली पाहिजे होती तशी तू सुरुवात करून दिलीस। नाट्य संगीत, भक्तिगीत, भावगीत, लोकगीत अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी शुभमनं लीलया पेलली। हे गाणं माझं उरलेलं नाहीये, हे गाणं तुझं झालेलं आहे। शौनक दादाची आठवण येते, तुझ्या काही ज्या जागा होत्या ना त्या अगदी त्याच्यासारख्या झाल्या। छान गायलास बेटा। तुझं गाणं ऐकताना मला असं वाटलं की संजीव अभ्यंकर गात आहेत। माझ्यापेक्षा तू बरा गायलास असं मला वाटतं। त्याच्या गळ्यात तुमच्या आजोबा आहेत। संपूर्ण पर्वात 21 वेळा नी आणि 1 वेळा वरचा सा आणि 8 वेळा बेस्ट परफॉर्मरचा किताब मिळवणाऱ्या शुभमला महाअंतिम सोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। येत आहे महाराष्ट्राचा लाडका बल्लवाचार्य शुभम खंडाळकर। अंधारल धाई ववाळूनी उधळतो जीव माय बापा वनवायुरी पेटला खेळ मांडला 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 खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मित्रा वा काय खेळ मांडलायस तू। खूप छान गाणं झालं तुझं। मला सांग या गाण्यातून लोकांचं हृदय गुंतवताना तुझं हृदय किती धडधडत होतं? नाही रोहित राऊतला विचार, त्याला तुझं गाणं कसं वाटलं? रोहित? पद्मनाभ आणि अदिती
यांचं गाणं तर फारच छान झालं, पण तुझ्या गाण्याने खरंच अंगावर काटा आला. आणि तुला खरंच शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी आणि ग्रँड फिनालेसाठी सुद्धा, आणि नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनाच माझ्यातर्फे. आणि खरंच गाणं फार छान झालं.